तालुका बदनापूर जिल्हा जालना गाव शेलगाव। आज हे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत जो कार्यक्रम झाला हा आदरणीय आमचे आमदार बदनापूर अंबडचे कर्तव्यदक्ष जिथं नागरिकाची अडचण होत असेल ही तळमळीनं ते काम करतेच त्या धर्तीवर त्यांनी हे शिवाजी महाराज राजस्व अभियान समजा लोकांच्या दारी जाऊन आणि शासन लोकांच्या दरबारी या संदर्भात हा कार्यक्रम होता। याचा लाभ 100% शेतकरी वर्गाला जो सदा अडचणीत असतो आणि त्याला कायमस्वरूपी चक्रा मारायला लागत असतात कोणत्याही प्रमाणपत्रासाठी तहसीलला ते प्रमाणपत्र एका जागेवर मिळावं यासाठी हा आमचा कर्तव्यदक्ष आमदार यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। त्याबद्दल आमदार साहेबाचे प्रशासनाचे सगळ्यांचे धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला मंडळी आली त्यांचे पाऊस असताना त्यांचे पण मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द। सर तुमची मेहनत जी जास्त होती याच्यात बघितलं तुम्ही सगळ्यात जास्त मेहनत तुमची काय सांगाल सर? जिथं काम करायची पाळी आली तिथं मी असू की आमचे सोबतचे मित्र असू सर्वजण आम्ही धावून जातोच, कारण आपण काम नाही करणार तर समजा तिथं कार्यक्रमाला एवढे हजारांना पब्लिक आली यांना आपण नाही वाढणार नाही जेव घालणार ते स्वयंपाक करून व्हायला जाणार आहे। जो लोकांच्या समोर वाढल्या गेलाच पाहिजे तो पोटात गेला पाहिजे, अन्न हे उद्या नाचत होणार आहे पण ते कुठंतरी 2 शब्द 2 घास लोकांनी खाल्ले याच्यात आपल्याला आनंद राहतो। म्हणून आपण तुमचं नाव सांगा। सहदेव हरिभाऊ आंबेडकर। आजचा कार्यक्रम म्हणजे हा विशेष काही उपक्रम कार्यक्रम आहे। या राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या बदनापूर तालुक्यामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आमचे मार्गदर्शक आमदार नारायण बापूचे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। महसूल प्रशासनासोबत सर्वप्रथम आज सर्वच डिपार्टमेंट सर्व विभागाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। लोकांमध्ये जी भावना आहे की शासकीय कर्मचारी भेटत नाही, बोलत नाही, फोन उचलत नाही, आज प्रत्यक्ष सर्व सामान्य जनतेचा आणि या प्रशासनासोबत काम करत असताना सर्व विभागाच्या प्रमुखांची आज ओळख झाली। ओळख होत असताना लोकांना त्यांच्या समस्येचं निराकरण या ठिकाणी भेटलेलं आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना असेल किंवा लाभार्थ्यांना असेल आज लाभ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। त्याबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आणि जवळपास आमचे आज रोजी जर बघितलं तर शेतकरी कर्जमाफीवर आपण विचार करतो तर शेतकरी सध्या कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणासाठी गुंतलेला आहे किंवा थांबलेला आहे किंवा तो विचारात पडलेला आहे। त्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं। आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या शेतकरी कर्जमाफीचा फायदा घेऊ आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा।